आपल्या सर्वांना. आणि आज मी आपल्या सर्वांचे आभार मानते. आपले दोन्ही संचालक ब्रदर नायडू आणि ब्रदर स्वप्नील यांचे मी आभार मानते की त्यांना मला या आपल्या ग्रुपवर बोलण्याकरता संधी दिली. सर्वप्रथम मी गौरव परमेश्वर देव बाप्पाला धन्यवाद देते, गौरव देते की त्यानं आज मला त्याच्या वचनांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे. त्याला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण प्रार्थना करूयात. हे परमेश्वर देव बाप्पा, या सुंदर संध्याकाळच्या शांत समयी तुझ्या चरणाजवळ येऊन तुझ्या वचनाची सेवा करण्याची जी संधी आम्हाला दिली, म्हणून आम्ही तुझे आभार उपकार मानतो बाप्पा. विशेष करून बाप्पा, या ग्रुपमध्ये हजर राहणाऱ्या आम्हा सर्वांचे तू आत्मिक कान, आत्मिक नेत्र तू उघड बाप्पा. आम्हा सर्वांना समजणारं अंतःकरण दे आणि बाप्पा ऐकणारे कान दे. याद्वारे, या वचनाद्वारे आम्ही जी तुझी सेवा करणार आहोत बाप्पा, ती तू मान्य करून घे आणि बाप्पा हे वचन आचरणात आणण्यास आम्हा सर्वांना सहाय्य कर. विशेष करून बाप्पा तुझ्याजवळ विनंती करते, कुठल्याही प्रकारचा अडथळा तू येऊ देऊ नको, टेक्निकल कुठलीही अडचण तू येऊ देऊ नको, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ प्रार्थना विनंती करतो. आणि या आमच्या प्रार्थना विनंत्या ऐकून त्याचं उत्तर तू आम्हाला होय आणि आमीन मध्ये दिलेलं आहे, म्हणून आम्ही तुझे आभार उपकार मानतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागते बाप्पा, म्हणून तू ऐक. आमीन. पुन्हा एकदा सर्वांना सलाम. मी नीता जेम्स वडाळ्यातनं बोलत आहे. वडाळा मिशन आपल्या सर्वांच्या परिचित असं आहे, कारण आपल्या या ब्लेसेड फेलोशिपचे जे मुख्य संचालक आहे ते दोघही वडाळ्याचेच आहेत आणि ते आमचे लेकरच आहेत दोघही. त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल अत्यंत अभिमान आहे. आणि आज मी आता वचनाला सुरुवात करत आहे. प्रियांनो, आपण सर्वांना 5 भाकरी आणि 2 मासे हा चमत्कार मत्तयकृत शुभवर्तमान याच्या 14व्या अध्यायातील 13 ते 21 या वचनांमध्ये आपल्याला आपण नेहमी वाचतो. आणि त्यातल्या त्यात वचन 17 ते 20 हे आपण जर वाचलं तर त्यामध्ये ख्रिस्त शिष्यांना म्हणतो, त्यांना सांगतो की तुम्ही जाऊन कोणाकडे काही अन्न आहे का बघा. तर ते त्याला म्हणाले, आमच्या जवळ केवळ 5 भाकरी व 2 मासे आहेत. तो म्हणाला, ते इकडे माझ्या जवळ आणा. मग त्याने लोकसमुदायांना गवतावर बसण्याची आज्ञा केली आणि त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन त्याने वर आकाशाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या. शिष्यांनी लोकसमुदायांना दिल्या. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या त्यांनी भरून घेतल्या. प्रियांनो, आपल्याला वाटत असेल आता ह्यात नवीन ते काय, किंवा नवीन आत्मा आपल्याला काय ऐकायला मिळणार आहे, किंवा ह्यातनं आपण काय घेऊ शकतो. आणि हा आजचा विषय जो आहे तो अन्न सेवन करणे आणि या बाबतीत आहे. आणि तेही अत्यंत अल्प प्रमाणात आहे. अत्यंत अल्प म्हणजे आपण पाहिलेलेच आहे, फक्त 5 भाकरी आणि 2 मासे आहेत. आणि तिथे जवळजवळ 5,000 लोकांचा जनसमुदाय हजर होता, हे आपल्याला माहित आहे. कारण पण ह्या 5 भाकरी, 2 मासे, 12 टोपल्या या ज्या आहेत ना, ह्याविषयी आपण थोडस वेगळ्या पद्धतीने या वचनातून आज आपण बघणार आहोत. भाकरी म्हटले की आपल्याला माहित आहे सॉरी, रोजच्या जीवनातील हा आपला मुख्य पदार्थ आहे, नाही का. आपण आता भारतात राहतो, प्रत्येक प्रांतात, प्रत्येक ठिकाणी थोडस वेगवेगळ्या जेवणाचा मेनू असतो, तो वेगवेगळा असतो. पण रोटी किंवा भाकरी ही मात्र कॉमन आहे. फक्त किनारपट्टीवरील काही जी प्रांत आहेत त्यामध्ये भात हे मुख्य अन्न आहे. आणि आणि हा भाकरीला काही जण नान, पराठा, पुरी, रोटी अशी आपण वेगवेगळ्या नावाने आपण ओळखत असतो, नाही का. आणि आपल्याकडे तर ज्वारी आणि बाजरीची भाकरी म्हटलं की आपण ते भाकरीच, नाही का. भाकरी म्हणजे भाकरी, म्हणजे त्या आपण भाकरी अनेक अर्थाने आपण हे शब्द वापरू पण शकतो. आणि भाकरी म्हटलं की कसं तृप्त झाल्यासारखं वाटतं, नाही का. काही काही लोकांना तर बाबा भात किती पण खा, पण थोडं तरी भाकरी पाहिजेच, अगदी पाव भाकरी तरी पाहिजेच, नाही का. असं पुष्कळांची एक मनाची एक हे असते की नाही, नुसतं भात खाऊन आपलं जमणार नाही. आणि हीच भाकरी, फक्त 5 भाकरी आणि 2 मासे ख्रिस्तानं आशीर्वाद दिल्यामुळं कसे आणि किती पुरवणीला आलेले हे आज आपण पाहूया.
आणि आपल्याला तर माहिती आहे, येशू स्वतः काय म्हणतो, मी जीवनाची भाकर आहे. आणि आपण प्रवचन घेताना पण नाही का, हे माझे शरीर आहे, किंवा ख्रिस्त स्वतः म्हणतो, मी स्वर्गातून उतरलेली भाकरी. असे अनेक संदर्भ आज आपण बायबलमध्ये वाचतो आणि आपल्याकडे आता पुष्कळसे वक्ते येऊन गेलेले आहेत. सर्वांचेच वचन देखील आपले पाठ झालेले आहेत, नाही का? छोटे छोटे वचन आहेत, ते आपले खूप पाठ झालेले आहेत. जरी आपल्याला जरी आपल्याला म्हणजे परफेक्ट आपल्याला हे नाही आठवलं, की हे वचन कुठं निघालं, काय कुठं लिहिलंय, काय आहे, हे जरी नसेल, तरी पण आपल्याला हे वचन पाठ असतात आणि छोटी-छोटी वचनं असतात, पण ती आपल्या पाठ असतात. किंबहुना आपण त्या आचरणात आणण्याचा प्रयत्नही करत असतो. आणि हा जो 5 भाकरी आणि 2 मासेचा जो हा आपला चमत्कार आहे, तो जवळ-जवळ 4ही शुभवर्तमानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये 14व्या अध्यायात 13 13 ते 21, मार्ककृत शुभवर्तमान 6वा अध्याय 30 ते 44, लूककृत शुभवर्तमान 9वा अध्याय 10 ते 17 आणि योहानकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय 1 ते 5. म्हणजे जवळ-जवळ नाही, म्हणजे सर्वच शुभवर्तमानामध्ये या चमत्काराचा उल्लेख आहे. तसा अजून एक चमत्कार आपल्याला माहित आहे, नाही का? मार्ककृत शुभवर्तमानामध्ये 8व्या अध्यायात पहिल्या वचनामध्ये ख्रिस्तानं 4,000 लोकांना जेवण दिलेलं आहे. त्यावेळेस 7 भाकरी आणि काही मासे होते आणि हा लोकांना अ, अ, आणखीन आहेत, नाही का? आणि त्यावेळेस मात्र 7 टोपल्या भाकरी चे तुकडे उरलेले आहेत. 7 भाकरी आणि 7 टोपल्या. आपल्याला माहिती आहे 7 हा अंक कसा आहे? पूर्णतेचा अंक आहे. आणि एक ह्या तिन्ही म्हणजे मत्ते, मार्क आणि लूक या तीनही शुभवर्तमानामध्ये प्रभू शिष्यास विचारत आहेत, "तुम्हाजवळ किती भाकरी आहेत?" आणि योहान कृत शुभवर्तमानामध्ये फिलिपाला म्हणजे विचारतो. म्हणजे ख्रिस्ताला त्याची परीक्षा बघायची असते, की आपण भाकरी कुठून विकत आणाव्यात. तेव्हा शिमोन पेत्राचा भाऊ जो अंद्रिया, पहिले जे शिष्यांना पाचारण झालेलं आहे त्यातला अंद्रिया, येशूला एका मुलाजवळ जवाच्या 5 भाकरी आणि 2 मासोळ्या आहेत हे सांगतो. आणि तेथे आपण आता हा जो उल्लेख केलाय, की 12 टोपल्या उरल्या भाकरीच्या, पण काही मासे सुद्धा उरलेले होते बरं का. काही मासे सुद्धा उरलेले होते. आणि आणि ह्या ठिकाणी हे 5 भाकरी, 2 मासे आणि उरलेल्या 12 टोपल्या. हं. आता आपण या 5 भाकरी आपण म्हणतोय, पण या 5 भाकरी जर आपण त्याचा भाकरी जर आपण असं म्हणतोय, पण त्या भाकरींना जर आपण काही असं विशिष्ट म्हणजे आपण एक उदाहरण समजा आपण धरू. उदाहरण समजूयात आपण, की एक भाकर, ती भाकर म्हणजे विश्वासाची भाकरी. दुसरी भाकरी म्हणजे आशा. तिसरी भाकरी म्हणजे प्रीती. चौथी भाकरी म्हणजे शांती आणि 5वी भाकरी म्हणजे प्रार्थना. ह्या 5 भाकरी आहेत. ख्रिस्तानं आपल्याला जे काही दिलेले आहेत, आपण आपण अशी कल्पना करूयात या 5 भाकरी आहेत. हं. पहिली भाकरी विश्वास. आता आपण इब्री लोकांपत्र याचा 11वा अध्याय आणि पहिल्या वचनात आपण नेहमी बघतो, विश्वास हा अशा धरलेल्या गोष्टींविषयी भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयी खात्री. म्हणजे विश्वासाची एक व्याख्या झाली. कशी? विश्वास हा अशा धरलेल्या गोष्टींविषयी भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयी खात्री आहे. नाही का? आता आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण एकमेकांकडनं बऱ्याच विश्वासाची अपेक्षा करतो. पुष्कळदा अपेक्षा भंगही होतो आणि पुष्कळदा विश्वास आपला पूर्णतेलाही येतो. का ते विश्वासाला जागला असं एक आपण म्हणू शकतो. आणि असाच जर विश्वासाची खात्री देतो, पण मनुष्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा देवावरील विश्वास आपण अधिक दृढ केला पाहिजे. नाही का? हं. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला जुन्या करारातील अब्राहमाचं उदाहरण आपल्याला नेहमी आपण सगळेजण या गोष्टीविषयी परिचित आहोत आणि ही गोष्ट आपल्याला माहित पण आहे.
मी त्यामुळे ती काही रिपीट करणार नाही. पण जेव्हा अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व म्हणून गणला. अब्रामाने, तिथे अब्राम आहे, त्याला अब्राम हे नंतर नाव परमेश्वराने दिलेलं आहे, पण तिथे अब्राम आहे. उत्पत्तीच्या 15व्या अध्यायातील 6व्या वचनात आपण हे बघतो. आणि तोपर्यंत हा अब्राम नंतर अब्राहम म्हणून ओळखला जाऊ लागलेला आहे. आता तात्पर्य म्हणजे नीतिमान ठरविण्यासाठी देवावर विश्वास ठेवलाच पाहिजे, नाही का? आणि एका पुरुषाचे विश्वासासंबंधी आताच आपण हे पाहिलेलं आहे. पण अशी एक स्त्री देखील आपल्याला पवित्र शास्त्रातील ग्रंथ पंचकामध्ये आढळते. आणि त्या स्त्रीचं नाव काय आहे आपल्याला आपण पाहूयात. ती देवावर विश्वास ठेवणारी होती आणि तिला कुठल्याच संकटाची भीती वाटत नव्हती आणि तिच्याकडं संकटाला सामोरं जाण्याचं धैर्यही देवानं त्याला दिलेलं होतं आणि त्या संकटावर मात करण्याचं बुद्धी चातुर्यही तिला परमेश्वरानं पुरवलेलं होतं. आणि ही देवाची दासी म्हणजे योखबेत. योखबेत म्हटल्यावर आपल्या लक्षात आलं असेल, योखबेत म्हणजे कोण बरं? मोशीची आई, नाही का? म्हणजे मोशीची आई हिनं किती विश्वास देवावर ठेवला की तिनं 3 महिने घरामध्ये आपल्या पुरुष जातीचा हा मुलगा असल्यामुळं, पुरुष असल्यामुळं, कारण पुरुष पुरुष जर मूल जन्माला आलं तर ते मारून टाकण्याचा आज्ञा फारो राजानं दिली होती, त्या सुईणींना दिली होती आणि रोमी शिपायांनाही दिलेली होती. पण तिला किती परमेश्वरानं धैर्य दिलं मोशेसाठी, किंवा त्याला परमेश्वराला माहित होतं की त्याच्या योजना आपल्या योजनेच्या पलीकडे असतात, आपल्या समजण्याच्या पलीकडे असतात. पण परमेश्वरानं त्याला त्यासाठीच निर्माण केलेलं होतं, मिस्र देशातून सुटका करण्यासाठी. आणि त्याकरताच त्या मातेला परमेश्वराने इतकं धैर्य दिलं होतं आणि तिचाही परमेश्वरावर इतका विश्वास होता की मी हे बाळ लपवून ठेवलेलं आहे, नाही का? मी हे बाळ लपवून ठेवलेलं आहे, पण माझ्या या बाळाला परमेश्वर सुरक्षित ठेवणार आहे. हा विश्वास तिच्याजवळ खूप महत्वाचा होता. आणि हा जो विश्वास तिने जो ठेवला तो विश्वास किती सार्थ होता हे आपल्याला जेव्हा मोशे मोठा होतो तेव्हा आपल्याला समजतं. कारण ही देवाची योजना होती, नाही का? ही मोशेसाठी त्याला निवडून वेगळं केलेलं होतं. आणि ह्या आईला किती धैर्य, राजआज्ञा तिनं मोडली म्हणजे देवबापाने तिला किती धैर्य पुरवलं होतं. आणि ह्यातनं जे ती वागतीये ह्यातनं काहीतरी चांगलं देवबाप करणार आहे हा विश्वास तिच्याकडे होता. म्हणून देवाने त्या विश्वासाचं फळ तिला किती चांगलं दिलं, नाही का? मोशेसारखा चांगला मुलगा तिच्या पोटी जन्माला आलेला आहे. आणि ह्याच मोशेने आपल्याला माहित आहे तो किती मोठा संदेष्टा होता आणि मिसर देशातून सुटका करणारा. तांबड्या समुद्रावरून मधून जाताना कोरड्या भूमीवरून चालावं असं तो मिस्री लोकांना घेऊन गेलेला आहे. शिवाय एकदा नव्हे तर 2दा परमेश्वरानं त्याला 10 आज्ञा त्याच्याजवळ दिलेल्या आहे. आणि हा जो मोशे होता हा केवळ त्याच्या आईनं विश्वासानं त्याला आपण लपवून ठेवल्यामुळं तो जिवंत राहिला आणि त्याच्याकडनं परमेश्वरानं हे सगळं करून घेतलेलं आहे. आणि तोच मोशे ह्या विश्वासू आईचा मुलगा, त्याच्याजवळ एवढं सगळं राजवैभव होतं, सगळं होतं, तरी सुद्धा त्यानं फारोच्या कन्येचा पुत्र म्हणण्याचा अगदी विश्वासानं नाकारलेला आहे. कारण बघा एवढा राजवाडा, एवढं सगळं वैभव सोडून, एवढा सगळा अधिकार सोडून जगायचं म्हटल्यानंतर तेही पुढे जाऊन अरण्यात राहायचं होतं, काय होतं, तरी त्या सर्व सुखाला त्यानं नाकारलेलं आहे. आणि त्यानं फारोचा कन्येचा मुलगा म्हणण्याचं नाकारण्याचं धैर्य त्याला आलेलं आहे. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की उत्पत्ती, निर्गम, लेव्य, गणना, अनुवाद ही जी 5 पुस्तकं आहेत ह्याचा लेखक हा मोशे आहे. म्हणजे परमेश्वर देवबापाने त्याच्याकडनं किती कार्य करून घेतलं. केवळ तो विश्वासू होता. त्याच्या आईनं त्याला विश्वासात राहण्याचं शिकवलेलं होतं. कारण त्याच्या आईनं त्याला दूध पाजण्याकरता घरी घेऊन गेलेली होती, नाही का? त्यामुळे तिने आपोआप ह्या गोष्टी त्याला सांगितलेल्या होत्या. आणि
आपण इब्री लोकांचे पत्र लिहिले आहे त्याच्या 11व्या अध्यायात लिहिलेलं आहे विश्वासाच्या सामर्थ्याची उदाहरणे. 11वा अध्याय विश्वासाच्या, ते म्हणजे हेडिंगच आहे त्या अध्यायाचं ते. आणि परमेश्वरावर विश्वास ठेवल्यामुळे आपल्याला काय काय आशीर्वाद प्राप्त होतात हे आपल्याला त्यामध्ये अगदी विस्तृतपणे सांगितलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या अध्यायात अब्राहमापासून शमूवेल आणि इतर अनेक संदेष्टांच्या विश्वासाची उदाहरणं त्यामध्ये आपल्याला दिलेली आहेत. आपण वेळ मिळाल्यावर जरूर ते वाचून एकदा त्याचं मनन चिंतन करा. आणि आपण बघतो रोमकरास पत्र याचा रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि 9 आणि 10 वचन जर आपण वाचलं तर, की मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. म्हणजे विश्वासामुळे आपल्याला तारण प्राप्त होतं हेही आपल्याला या वचनातून समजतं आहे. आणि आपल्या विश्वासानं तारण प्राप्ती करणं हे आपल्याला म्हणजे आपल्याला दिलेलं एक परमेश्वराने दिलेली एक संधी आहे. त्याच्यावर विश्वास ठेवायचं आणि त्या जोगे आपल्याला त्या तारण प्राप्त करून घ्यायचं. ही मोठी संधी परमेश्वरानं आपल्याला दिलेली आहे ख्रिस्ताद्वारे. दुसरी भाकरी आशा. असं म्हणतात नाही का? बरेच ठिकाणी आपण ऐकतो आपल्या रोजच्या जीवनामध्ये पण माणूस जसा भाकरीवर जगतो तसा आशेवरही जगतो. काही त्याच्यापुढं स्वप्न असतात, काही त्याच्यापुढे ध्येय असतात. ते पूर्ण होईल की नाही, ती व्हायला पाहिजेत, ही एक आशा असते आपल्या सर्वसामान्य मनुष्यात आपण. त्यामुळं हे आपल्याकडं आपल्या म्हणजे स्वभावातच आहे ते, की आशेवर जगणं. आणि हीच आशा आपल्याला परमेश्वराकडून प्राप्त होते आणि त्याच आशेनं आपण परमेश्वराकडे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. आणि मुळात म्हणजे आशा हा शब्दच इतका प्रेरणादायी, उत्साहवर्धक आणि आनंददायी आहे. आशा म्हटलं की एक असा उत्साह आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळतो. आणि ह्या आशेच्या विरुद्ध एक शब्द आहे निराशा. निराशा. म्हणजे आपली एखादी गोष्ट पूर्ण नाही झाली, एखादं म्हणणं पूर्ण नाही झालं, तर आपल्याला निराश वाटतं नाही का? आणि ह्या निराशेतूनच अगदी आपण खूप हताश होतो. कोणाकोणाला फार नैराश्य येतं. हल्ली त्याला डिप्रेशन शब्द आहे नाही का? अतिशय कॉमन शब्द झाला. एवढंसं काही झालं की डिप्रेशनमध्ये गेला. म्हणजे आणि मला तर असं वाटतं जे लोकं प्रभूवर विश्वास ठेवत नाहीत, त्यांना ह्याचा सामना जास्त करावा लागतो. कारण त्यांना प्रभूचं वचनच माहिती नसतं. प्रभूवर त्यांचा विश्वास नसतो. प्रभूने दिलेल्या आपल्याला जे आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत, जी अभिवचनं दिलेली आहेत, त्यावर त्यांचा विश्वासच नसतो. म्हणून ते लवकरच अशा नैराश्यात जातात. आणि आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये कारण खूप कामं आहेत, ताणतणाव आहे, नोकरी, स्पर्धा आहे खूप. त्यामुळे म्हणजे आजकालच्या तरुण पिढीची खरंच खूप धावपळ होते आणि त्यांच्या स्वभावातही खूप हल्ली बदल झालेला आपल्याला पाहतो. ते पटकन चिडतात, पटकन निराश होतात आणि त्या म्हणजे त्यांच्याकडे रिएक्ट होण्याचं जे आहे प्रमाण ते अतिशय जास्त झालेलं आहे. म्हणजे ओव्हर रिएक्ट होतात ते. त्यांच्याकडे संयम नावाचा जो गुण आहे, तो त्यांच्याकडे अतिशय कमी झालेला आहे. म्हणून आपण निराश न होता आपण प्रभूकडे आशा लावलेली पाहिजे. आणि जुन्या करारामध्ये आपण अ, आशेबाबतीची बरेच उदाहरणं पाहतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यशायाच्या ग्रंथातलं 40व्या अध्यायातली 31वं वचन. यशाया काय म्हणतो? तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे उंच उडतील, ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. म्हणजे ह्या आशेबाबतीत किती छान उदाहरण यशाया संदेष्टाने आपल्याला दिलेलं आहे. यशाया संदेष्टाचं आपल्याला जर त्यावर बोलायचं म्हटलं तर आपल्याला एक असा हा एपिसोड सुद्धा आपल्याला कमी पडेल. इतकं आपण यशाया संदेष्टाच्या एकेका वचनावर आपण बोलू शकतो. आणि या वचनाप्रमाणेच खरं तर आपण आशा धरून चाललं पाहिजे. आणि आशा धरून चालणं म्हणजे आपण ख्रिस्ताला, येशूला बिलगून राहिलं पाहिजे. आणि त्याच्याकडं नवीन शक्तीची आपण आशा केली पाहिजे. आणि आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट प्राप्त करायची असते, तेव्हा ह्यामध्ये तर आपल्याला आशावादी राहणं अतिशय गरजेचं आहे. आणि
त्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या आशांमध्ये चालण्यासाठी आणि आशेने परमेश्वराकडे बघण्यासाठी परमेश्वर देवबाप आपल्याला नेहमीच सहाय्य करत असतो. फक्त ते आपण समजून घेतलं पाहिजे. स्तोत्र संहितेमध्ये आपल्याला दावीद राजानं जी काही स्तोत्र रचलेली आहेत, ती सगळ्या परिस्थितीतून उरप आहेत. त्या आपण जर स्तोत्र संहिता वाचलं तर आपल्याला त्यामध्ये उपकारस्तुतीचं स्तोत्र, संरक्षणाचं स्तोत्र, पश्चात्तापाचं स्तोत्र, आशेविषयीचं स्तोत्र, अशा अनेक विविध कारणासाठी दावीद राजानं स्तोत्र रचलेली आहेत. आणि जी सगळी स्तोत्र आपण परमेश्वरानं दावीद राजाकडनं रचून घेतलेली आहे. ती दावीद राजानं रचली असं आपण खूप सहजरित्या म्हणतो. पण प्रत्येक गोष्टी जेव्हा परमेश्वराकडून प्राप्त होते, तेव्हाच ती प्रत्यक्षात येते. हे आपल्या सर्वांना माहिती असायला पाहिजे. आपण खूप गोष्टी अगदी कॅज्युअल घेतो. मी केलं, मी अशी, मी तशी, मी तसा, मी हे केलं. पण आपण हे विसरून जातो, की हे करण्याला आपल्याला कोणी सहाय्य केलं किंवा हे करायचं होतं म्हणून परमेश्वराने आपली निवड केली. हे आपण अगदी सोयीस्कररित्या विसरतो. तर ह्या दावीद राजानं स्तोत्राविषयी काही स्तोत्र लिहिलेली आहेत. त्यातला स्तोत्र क्रमांक 9 आणि 18 याचा ब भागमध्ये काय आहे? मग दिनांच्या आशेचा भंग सर्वदा होणार नाही. जेव्हा आपण लीन परमेश्वराजवळ जातो ना आणि आशेने जातो, तेव्हा कधीही आपल्या आशेचा भंग होत नाही. हे आपण अनेकदा अनुभवतो. फक्त आपल्याकडे कबुलीचा आत्मा नाही. हे सगळ्यात आपल्याला खेदाची गोष्ट आहे. आपल्याकडे कबुलीचा आत्मा नाही. चूक झाली तरी माणसाला कबूल करण्यात कमीपणा वाटतो. आणि हेच परमेश्वर देव आपल्याला नेहमी सांगतो, चूक झाली तर कबूल करा. कारण चुकीची जर कबुली दिली तर आपल्याला माफी मिळते नाही का? पण आपण हे विसरून जातो, की चूकच नाही असं म्हटल्यानंतर तिथं काही पर्यायच राहत नाही. त्यामुळं आपण एक प्रकारे ख्रिस्ताला नाकारतो, ही साधी गोष्ट समोरच्या व्यक्तीला कळत नाही. आणि तसंच दावीद राजानं अजून एक परमेश्वराजवळ त्याने उपकास्तुतीच्या स्तोत्रामध्ये लिहिलेले आशा व्यक्त केलेली आहे. कारण त्याचा आणि बेतशेबेचा जो पहिला मुलगा असतो, तो मरण पावतो. कारण नाथन संदेष्टानं त्याला सांगितलेलं असतं नाही का? हा मुलगा जिवंत राहणार नाही. पण तो मुलगा मरण पावल्यानंतर त्याला दावीद राजाला परमेश्वर किती आशीर्वादित करतो, हे जेव्हा आपल्याला शल्मोन राजा शल्मोन राजाचा जन्म होतो तेव्हा आपल्याला कळते, की दावीद राजाला जरी एक मुलगा गेला त्याचा, तरी त्याला परमेश्वराने शल्मोन नावाचा दुसरा मुलगा दिलेला आहे. आणि तोच शल्मोन राजा किती पराक्रमी होता, किती सर्व गुणसंपन्न होता, किती हुशार होता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परमेश्वरानं परमेश्वराचं मंदिर त्याच्याकडनं बांधून घेतलं गेलेलं आहे. नाही का? जे दावीद राजाकडनं नाही बांधलेले कारण त्याच्या हातनं रक्तपात झालेला होता. त्याच्यामुळं परमेश्वराने त्याला सांगितलं होतं, मंदिर तुझ्या हातनं बांधून होणार नाहीये. तुझा मुलगा ते बांधल. ते शल्मोन राजाकडनं त्यांनी ते बांधून घेतलेलं आहे. आणि स्तोत्र 33-22 मध्ये सुद्धा दावीद राजा काय म्हणतो? हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे, म्हणून आम्हावर तुझी कृपा दृष्टी असो. म्हणजे आपण जर आशा धरली तर आपल्यावर परमेश्वराची कृपा दृष्टी नेहमीच असते. हे ह्या वचनातून आपण समजून घेतलं पाहिजे. इब्रिलोस पत्राच्या 6व्या अध्याय 19 मध्ये आपल्याला आशेला जीवनाचा नांगर असं म्हटलेलं आहे. महत्वाचं म्हणजे रोमकारस पत्रामध्ये 5व्या अध्याय 4थ्या वचनामध्ये पाऊल म्हणतो, धीराने शिलाने आशा निर्माण होत असते. धीराने शिलाने आशा निर्माण होत असते. बघा किती नवीन करारामध्ये वचन आहेत, की जे आपल्या रोजच्या जीवनाबरोबर किती हे आहेत, लागू आहेत. आणि आपण ते लागूकरण जर केलं तर आपल्यासारखं आशीर्वादी जीवन कोणाचंच असलं राहणार नाहीये. आपण खूप आशीर्वाद कारण आपण देवाचे निवडलेले लोक आहोत. पुष्कळदा आपण जेव्हा एखादं कन्व्हर्ट होतो, आपल्या ख्रिस्ती धर्मात येतो, तेव्हा तो काय म्हणतो, की मी ख्रिस्ताला स्वीकारलं. नाही का? स्वीकारल्या गोष्ट खरे, पण देवानं तुझी निवड केली हे त्यांच्या लक्षात येत नाही. हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे, की ही निवड देवानं केलेली आहे. त्याला देवाचं पाचारण होतं म्हणून तो आलेला आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. आता तिसरी भाकरी जर आपण म्हटलो तर ती प्रीती. नाही का? आजकाल आपण खूप ऐकतो प्रीती खूप थंडावली आहे. खरी गोष्ट आहे. प्रीती थंडवलेली आहे.
नाही का? आपण खूपदा ऐकतो सगळ्या म्हणजे बहुतेक आपण अ, आपल्याकडे जे वचनं सांगतात त्यांच्याही तोंडून आपण ऐकलेलं आहे. प्रीती थंडवलेली आहे. खरं तर प्रीतीसारखं चांगलं अ, आपल्याला देणगी जी आहे, ती आपल्याला परमेश्वरानं दिलेली देणगी आहे. जिचा वापर आपण सगळ्या वेळेस करायला पाहिजे, पण नको तिथंही कधी-कधी होतो. अयोग्य ठिकाणी होतो. त्या प्रीतीचा अर्थ लोकं वेगळा घेतात. अगदी आता ते वचनात सांगायचं म्हणजे तो बरोबर होणार नाही अशा सार्वजनिक ठिकाणी. पण त्या प्रीतीचा अर्थ परमेश्वरानं आपल्याला जी प्रीती दिलेली आहे, त्याचा अर्थ किती चांगला आहे आणि त्याचं आपल्याला किती महत्वाचं आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये. कारण आपण अगदी संडे स्कूलच्या काळापासनं, लहानपणापासनं किंबहुना आपल्याला जेव्हा बोलायला शिकतं मूल, तेव्हा आपण काय म्हणतो? मग पहिलं काय शिकवतो? देवप्रीती आहे बाळा, म्हण देवप्रीती आहे. आपण नाही का म्हणतो? देवप्रीती आहे आणि बाळ पण सहज बोलून जातं. कारण त्यामध्ये जोडाक्षरं नाहीयेत, काही नाहीत. जी लहान लेकराची पटकन वळते. ते खूप सुंदर म्हणतात आणि खूप गोड वाटतं ते ऐकायला नाही का? देवप्रीती आहे. कोणाकडेही आपल्याकडं आलं कोणी तर आपल्याकडं असं असायचं तर आपण सुद्धा लहानपणी हे केलेलं आहे. देवप्रीती आहे म्हण. कारण आमच्या शाळेमध्ये आम्हाला असायची प्रार्थना. तेव्हा मग ते सकाळी एक सुवर्णवचन प्रत्येकाने म्हणायचं. मग काही नाही नवीन वचन पाठ झालं, की पटकन हे बोलून मोकळं व्हायचं आणि पुढे जायचं. कारण की पुढे येऊन म्हणावं लागायचं ना. मग ते पुढे येऊन म्हणायचं. मग नाही पटकन आठवलं की नाही पाठ झालं, की देवप्रीती आहे म्हणून पुढे जायचं. त्यावेळेस त्याचं एवढं काही आपल्याला महत्त्व नव्हतं. पण पटकन त्यातनं सुटायचं असायचं ना, की नको बाबा आपण काही केलं नाही हे नको कळायला. म्हणून आपण पटकन देवप्रीती आहे आणि आपण पुढे निघून जायचं. आता ही प्रीती आजही आहेच आपल्याला. तोंडपाठ वचन आहेत. प्रीतीविषयी आपल्याला नवीन करारामध्ये खूप ऐकायला मिळतं. नाही का? अगदी विस्तृतपणे लिहिले आहे आणि दुसरं एक जग, देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली. हे तर आपल्या योहान 3:16 आपल्या सगळ्यांचा तोंडपाठ आहे. म्हणजेच यातनं आपण एक बघतो, देवानं पहिली आपल्यावर प्रीती केलेली आहे आणि नंतर आपण त्याच्यावर प्रीती केलेली आहे. आणि पहिले योहान 3:1 मध्ये सुद्धा आपल्याला देवाची मुले हे नाव मिळालेलं आहे नाही का? कारण केवळ त्याच्या प्रीतीमुळे हे आपल्याला हे नाव मिळालेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला देवाची मुलं आहेत, तर आपण देवाची मुलं आपण एखाद्या व्यक्तीचे मूल असतो, तर त्या व्यक्तीचे जे चांगुलपणाचे गुण आहेत, तेही आपण आपल्या स्वभावातून दाखवले पाहिजेत, नाही का? जर आपण देवाची मुलं आहोत, तर आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे. त्याच्या स्वभावाप्रमाणे आणि त्याच्या वचनात आपण चाललं पाहिजे. त्याच्या स्वभावाप्रमाणे आपण वागलं पाहिजे आणि त्याच्या मार्गात आपण चाललं पाहिजे. हं? आणि रोमकरास पत्राचा 8वां अध्याय आणि 37व्या वचनात आपण या सर्व गोष्टी जर केल्या, तर आपण महाविजयी ठरतो. महाविजयी ठरतो. तिथं आपल्याला हा शब्द आहे, महाविजयी ठरतो. आणि आपल्याला माहिती आहे, करंथीकरास पहिले पत्रे आता 13वा अध्याय तर पूर्ण प्रीतीविषयी आहे. आपण जेव्हा दृढीकरण होतं, तेव्हा आपल्याला हमखास तो पाठ करायला लावायचे तेव्हा. आणि त्यात तर शेवटचं वचन आहे, विश्वास, आशा, प्रीती तिन्ही टिकणारी आहे. त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. नाही का? हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे आपल्याला ह्या प्रीतीविषयी आपल्याला नवीन करारामध्ये खूप पाहायला मिळतं. यॉहन शुभवर्तमानात 21वा अध्याय 15 ते 17 मध्ये आपण जेव्हा अ, प्रभू येशूचं स्वर्गारोहण व्हायचं असतं, त्यापूर्वी अ, जेव्हा तो याला पेत्राला काही प्रश्न विचारतो. "मेंढरं चार, मेंढरं पाळ, माझी मेंढरं राख." नाही का? पण शेवटी पेत्र काकुळतोय म्हणतो, "मी तुझ्यावर प्रीती करतो." प्रीती करतोच. म्हणजे तो अगदी ख्रिस्त त्याला काय करत असतो? कारण पेत्राला काय म्हटलेलं आहे? खडक. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्याला तेवढं कणखर बनवत असतो. त्याच्याकडून कबूल करून घेत असतो, की तू प्रीती कर. प्रीती कर म्हणजे प्रीती करणारा माणूस सहनशील असतो. त्याच्यामध्ये खूप सहनशीलता असते आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्याही भरपूर असते. म्हणूनच ख्रिस्त त्याला काय म्हणतो? माझ्या मेंढरांना राख, माझ्या मेंढरांना चार, माझ्या मेंढरांना पाळ. ही मोठी जबाबदारी पेत्रावर ख्रिस्तानी त्यावेळेस दिलेली आहे. आणि तीच जबाबदारी आपल्यालाही पार पाडायची आहे, नाही का? आणि जास्त म्हणजे आपल्याला प्रीती जी देवाकडून खरं तर मिळालेली देणगी आहे. पण आपण त्याचा उपयोग आपल्या रोजच्या जीवनामध्ये केला पाहिजे. आणि प्रीतीमध्ये सर्व चांगल्या गोष्टी अगदी ओतप्रोत भरलेल्या आहेत आणि त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. प्रीती सारखी चांगली गोष्ट नाही. पहिले करीन 16:14 मध्ये पण जे जे काही तुम्ही करता ते सर्व प्रीतीने करा. म्हणजे करायचं म्हणून नाही करायचं.
चला बाबा हे ॲज अ ड्युटी मला चला करायचंय ना मग करू. पण ते सर्व काही करायला जे काही आपण करतो, एखाद्यावरच काम करतो, एखाद्याची आपण गरज भागवतो, पण ती उपकार म्हणून नसावी, ती प्रीती म्हणून असावी. आणि त्या प्रीतीच्या दानाचा उपयोग आपण देवाच्या राज्याच्या वाढीसाठी, त्याच्या सुवार्थेसाठी आपण केला पाहिजे. चौथी भाकरी शांती. शांती हा शब्द आपल्याला जुन्या करारामध्ये आढळतो. शालोम नाही का? आपण आता म्हणतो, पूर्वी आपण सगळेजण काय म्हणायचो? सलाम. हल्ली आपण प्रेज द लॉर्ड किंवा हालेलुया किंवा शालोम हे म्हणतो. म्हणजे शांतीचा अर्थ सलाम, शांती असो. सलाम, शालोम याचा अर्थच काय आहे? शांती. शांती असो. आणि आजकाल तर आपण बघतो सर्व जगामध्ये काय आहे? अशांतता आहे, युद्ध आहेत, हं? मत्सर, गर्व म्हणजे ज्या काही वाईट भावना आहेत, ते जगामध्ये जास्त प्रमाणात पसरलेल्या आहेत. आणि त्यावर आपल्याला काय करायचं आहे? तर आपण जर शांत असलो, तर हे सगळे जे अशांतता आहे, युद्ध आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, गर्व आहे, हे गैरसमज आहेत, ते सगळे दूर होतील. आपण जर शांतीने राहिलो तर. आणि ही शांती निर्माण करण्याकरता किंवा टिकून ठेवण्यास सगळे कर्तव्य आपले आहेत. कारण परमेश्वराने ही जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे येशूद्वारे. ती आपण पार पाडली पाहिजे. आणि जर आपल्याला शांतीमध्ये राहायचं, तर स्वतः आपण ख्रिस्तामध्ये राहिलं पाहिजे. ख्रिस्तामध्ये राहणं खूप गरजेचं आहे. आपल्या रोजच्या जीवनात, बोलण्यात, चालण्यात, वागण्यात आपल्याला ख्रिस्त दिसला पाहिजे, नाही का? प्राध्यापक जयंतकुमार त्रिभुवनांचं एक कविता गीत आहे. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. तर आपल्या ख्रिस्ती लोकांसाठी हे अगदी मला तर असं वाटतं रोजच्या आपण जर एखादी गोष्ट बोलत असेल ना, तर हेही बोलावी. मी कुठेही आवाज कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. आपण असं ख्रिस्त आपल्या वागण्या, बोलण्यात, चालण्यात दिसला पाहिजे, असं आपल्याकडून व्हायला पाहिजे. आणि आपला विशेष करून आपला ख्रिस्त हा शांती आहे, कारण त्याला शांतीचा राजकुमार म्हटलेला आहे, नाही का? यशया 52:7 मध्ये सुवार्ता गाजून शांतीची घोषणा केली पाहिजे. हे आपण नेहमीच वाचतो. फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये अ, 4थ्या अध्याय 7व्या वचनामध्ये पौल पण म्हणतो, देवाने दिलेली शांती ही बुद्धी सामर्थ्या पलीकडची आहे. आणि इब्री लोकाच्या 12व्या अध्यायात 14व्या वचनात पण शांततेने राहण्यासाठी झटून प्रयत्न केला पाहिजे. शांततेने राहण्यासाठी झटून प्रयत्न केला पाहिजे, हे वचन आपल्याला सांगतं. आणि पहिले पेत्र 3:11 मध्ये वाईटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे व शांतीच्या प्राप्तीसाठी झटले पाहिजे. यशया 54:10 प्रमाणे सुद्धा परमेश्वराने आपल्या बरोबर काय केलेलं आहे? शांतीचा करार केलेला आहे. आपल्या बरोबर शांतीचा करार केलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे ना, ख्रिस्ताला शांतीचा राजकुमार म्हटलेला आहे. म्हणूनच पुनरुत्थानानंतर शिष्यांना दर्शन देताना ख्रिस्त काय म्हणतो? तुम्हा शांती असो. थेसलोनिकरासच्या पत्रामध्ये 3:16 मध्ये वचनात काय लिहितो? शांतीचा प्रभू हा सर्व काळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देवो. प्रभू तुम्हा सर्वांबरोबर असो. आणि योहान 14:27 मध्ये येशू स्वतः म्हणतो, मी आपली शांती तुम्हास देतो. मी आपली शांती तुम्हास देतो. आणि आजही ती शांती आपल्या बरोबर आहे. फक्त ती आपण अनुभवली पाहिजे आणि ती आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. आणि आजच्या ह्या गोंधळाच्या आणि अशांततेच्या परिस्थितीमध्ये जगामध्ये राहत असताना शांतीने राहणं किती गरजेचं आहे हे आपण सर्वजण जाणून आहात. 5वी भाकरी प्रार्थना. प्रार्थना म्हणजे काय बरं? प्रार्थना म्हणजे आपण देवाशी बोलणं. आणि ह्या देवाशी आपण जे काही बोलतो ते अगदी आपले रोजचेच काही कॉमन प्रश्न असतात, काही विनंत्या असतात, काही उपकारस्तुती असते. आणि त्याच्या सगळ्याची आपले विशेष करून म्हणजे आपले प्रश्न आणि विनंत्याची उत्तरं जर ती योग्य असतील, तर त्याची उत्तरं आपल्याला हमखास होय आणि आमेन मध्ये मिळतात, हे आपण पाहिलं पाहिजे नेहमीच, नाही का? म्हणजे आपण प्रार्थना करताना ती योग्य रीतीने केली पाहिजे आणि योग्य कारणासाठी केली पाहिजे, की जेणेकरून आपल्याला आपल्या प्रार्थनेची उत्तरं होय आणि आमेन मध्ये मिळतील. आणि आपल्याला माहिती आहे आपण प्रार्थना अनेक कारणासाठी करतो. आणि आपण प्रार्थनेचे पण अनेक प्रकार आहेत.
उदाहरणार्थ आपली वैयक्तिक प्रार्थना, यामध्ये आपण वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आपले वैयक्तिक काही अडचणी, विनंती ज्या आहेत त्या आपण परमेश्वरासमोर येशू ख्रिस्ताद्वारे मांडत असतो. आपली कौटुंबिक प्रार्थना असते. त्याकरता आपण साधारणतः आपल्या कुटुंबातले काही समस्या असतील, काय आनंद असेल, काही उपकारस्तुती असेल, त्याकरता आपण ही प्रार्थना करतो. तिसरी प्रार्थना असते सामुदायिक. मग ती चर्चमध्ये असेल किंवा आपल्यासारख्या या ग्रुपमध्ये असेल किंवा 4-2 मंडळी कुठे जमले असतील, तिथेही असू शकते. चर्च आणि साधारणतः आपण जर चर्चमध्ये असेल तर ही प्रार्थना आपल्याकरता करता पालक साहेब करत असतात आणि ही प्रार्थना तर आपली इतकी सर्वसमावेशक असते, की जर आपण कधी मध्यस्थीच्या प्रार्थनेकडे जर आपण लक्ष दिलं, तर आपल्यासारखी प्रार्थना मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्याही धर्मामध्ये केली जात असावी, जी अगदी आपण जर गावात राहत असू तिथपासनं तर थेट राष्ट्रपतीपर्यंत असते, मंत्रिमंडळापर्यंत असते. इतकी सर्वसमावेशक प्रार्थना इतर कुठलाही धर्म करत नसावा आणि करत नाही, मी हे ठामपणे आपल्याला सांगू शकते. आपण सर्वांसाठी प्रार्थना करतो, त्याबरोबर आपल्या देवासाठी, आपल्या आपल्या सॉरी आपल्या देशासाठी आणि आपल्या सगळ्या गावासाठी, आपल्या घरातल्यांसाठी आपण सगळ्यांसाठी प्रार्थना करतो. आणि ही प्रार्थना परमेश्वर देव नेहमीच ऐकत असतो. विशेष दुसरी प्रार्थना असते आपली मध्यस्थीची प्रार्थना आणि या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये साधारणतः काय असतं तर आपल्या अडचणी असतात किंवा आपण एखाद्याने खास करून आपल्याला एखादी विनंती केलेली असते, की माझ्यासाठी तुम्ही मध्यस्थी करा. तेव्हाही आपण मध्यस्थीची प्रार्थना करतो. आजाऱ्यांसाठी प्रार्थना, आरोग्य प्राप्तीसाठी आपण प्रार्थना करतो. एखाद्याने आपल्याला सांगितलेलं असतं माझ्यासाठी प्रार्थना करा. की एखादी आपल्यासाठी स्वतःसाठी जरी नसेल, तरी कोणी आजारी असलं तर आपल्याला असा एक निरोप मिळतो, की आपण त्यासाठी सुद्धा आपल्याला नाव माहीत नसतं, व्यक्ती माहिती नसते, तरी सुद्धा आपण ती प्रार्थना करत असतो. उपकार आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला ती मिळालेलं असतं म्हणून जी प्रार्थना करतो, ती कोणती प्रार्थना? उपकार स्तुतीची प्रार्थना. आणि ही उपकार स्तुतीची प्रार्थना आपल्याला होय आणि आमेनमध्ये उत्तर दिल्यामुळे मिळत असते. तेव्हा आपण ती साक्ष जरूर दिली पाहिजे आणि ही प्रार्थनेची वेदी उभारली पाहिजे. मत्ते 21:22 मध्ये येशू स्वतः म्हणतो, "तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल." नाही का आपल्याला बहुतेक वचनांमध्ये आहे. परत योहान 14 मध्ये तो म्हणतो, "माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल, तर ते मी करीन." यशाया 29:12 मध्ये परमेश्वराने देखील हे सांगितलेलं आहे. तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल, तर मी तुमचे ऐकेल. म्हणजे परमेश्वर आणि येशू आपल्याला हेच सांगतायत. काय सांगतायत? की प्रार्थना विश्वासानं करा आणि म्हणजे ती ऐकली जाते. याकोबाच्या पत्रात सुद्धा आपण वाचतो 5वा अध्याय आणि 16 वचन. वेळ जास्त झालाय म्हणून मी वचन वाचत नाही, फक्त संदर्भ सांगते. आपण दुसरी प्रार्थना, येशूची प्रार्थना. युहानाचा 17वा अध्याय. आपल्याला आपण नेहमी काळजीपूर्वक आणि अगदी लक्ष देऊन वाचा. ती खरी येशूची प्रार्थना आहे. आपण जी रोज म्हणतो ती प्रभूनी शिष्यास शिकवलेली प्रार्थना आहे. येशूची जी प्रार्थना आहे, प्रभूची जी प्रार्थना आहे, खरी प्रभूची प्रार्थना ती योहान 17 मध्ये जो पूर्ण अध्याय आहे, त्याच्यामध्ये त्यानं आपल्या स्वर्गीय पित्याबरोबर जे काही संभाषण केलेलं आहे, ज्या काही प्रार्थना विनंत्या आहेत आणि विशेष म्हणजे ही प्रार्थना येशूला अटक होण्यापूर्वीची आहे. हे आपण लक्षात घेऊया. ही प्रार्थना येशूला अटक होण्यापूर्वीची आहे आणि ही प्रार्थना आपणा सर्व मानवजातीकरिता त्यानं स्वर्गीय पित्याजवळ केलेली विनंत्या आहेत आणि मध्यस्थी आहे. आणि या जगामध्ये कशासाठी त्याला पाठवलं होतं, हे आपल्या सर्वांना त्या कळावं अशी त्याची इच्छा होती, की कशासाठी या ख्रिस्ताला जगात पाठवलेलं आहे. आणि हे कळण्यासाठी तो आपल्याकरता मध्यस्थी पित्याजवळ करत आहे. ही येशूची प्रार्थना आहे. योहानाच्या 17व्या अध्यायातली. आणि त्याच्यात कितीतरी म्हणजे आपण तो निवांत तो अध्याय वाचा. माझं याचं स्पष्टीकरण थोडं मोठं आहे. 7:45 वाजत आलेत म्हणून मी थोडंसं एवढंच सांगते त्याबद्दल. आणि आपल्याला प्रभूने शिष्य शिकवलेली प्रार्थना तर किती आपल्या अगदी रोज बोलतो, पण त्यातनं आपण किती त्याचा अर्थ आपण आहे हे आपल्याला म्हणजे कितपत कळालंय, की एक बोलायचं म्हणून बोलतो, हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. कारण ती पण प्रार्थना आपण किती मनापासून स्वीकारलेली आहे आणि मान्य केलेली आहे, हे आपण आपल्या ह्याच्यातून वागण्यातून दाखवलं पाहिजे. आता राहिले 2 मासे. 2 मासे म्हणजे काय असेल? तर 2 मासे म्हणजे ह्या नव्या आज्ञा आहेत.
ज्या मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये 22वा अध्याय 37 ते 40 ही वचनं आहेत. सर्वात मोठ्या आज्ञेविषयी जेव्हा त्याला सदुकी त्याला प्रश्न विचारतात त्यावेळेस गुरुजी नियमशास्त्रातील मोठी आज्ञा नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? तेव्हा तो त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. ह्या 2 आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेश त्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत. म्हणजे हे जे 2 मासे आहेत, ह्या 2 नव्या आज्ञा ज्या दिलेल्या आहेत, त्या आपण असं आपण आपण त्याचं असं आपण एक इमॅजिन करूयात, की ह्या 2 आज्ञा 2 मासे म्हणजे 2 आज्ञा आहेत आणि याच्यामध्येच काय सांगितलेलं आहे? ह्यामध्ये नियमशास्त्र आणि संदेश त्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत. म्हणजे किती मोठ्या आहेत ह्या 2 आज्ञा किती मोठ्या आहेत? 10 आज्ञा आहेतच आहेत. त्याबरोबर ह्याही आज्ञा किती मोठ्या आहेत आणि किती महत्वाच्या आहेत हे आपण समजून घेऊया. आता उरल्या 12 टोपल्या. भाकरीच्या 12 तुकडे, नाही का? आता आपल्याला माहिती आहे 12 आकडा हा याच्यामध्ये किती याच्या महत्वाचा आहे. कसा? तर 12 वंश, निवडलेले 12 शिष्य किंवा 12 जातीचे फळ देणारं जीवनी झाड, 12 वंशातली प्रत्येक हजारावर प्रत्येकी 12,000 शिक्का मारण्यात आला. समर्पणाच्या मेजावर देखील 12 भाकरी ज्या 12 वंशाचं प्रतीक होत्या. त्या लोकांना म्हणजे हे आपला 12 वंश, 12 भाकरी, 12 टोपल्या, 12 हे आहे. आता मागे पाहिलं आपण की मार्कृतमध्ये सुद्धा 4,000च आहे. ते त्यामध्ये 7 टोपल्या उरलेल्या आहेत, नाही का? 7 देखील पूर्णत्वाचा आकडा आहे. 7 मंडळ्या, 7 करण्याचे नाद, 7 वाट्या, 7 पिढ्या, 7 देवदूत हे मार्कृत वर्तमानामध्ये आहे. आणि या पवित्र आत्म्याच्या आणि आपल्याला माहिती पवित्र शास्त्र हे पूर्ण आपल्याला कशावर लिहिलेलं आहे? पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने लिहिलेलं आहे. त्याचं आपल्याला ज्यांनी जे लिहिलेलं आहे त्याला पवित्र आत्म्याने मार्गदर्शन केल्याशिवाय त्यांना हे लिहिणं शक्यच नव्हतं. आता या 12 टोपल्या. 12 टोपल्या म्हणजे प्रीती, शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन, नम्रता, लीनता आणि समजूतदारपणा. ह्या सर्व गोष्टी जर आपल्या स्वभावात असतील तर आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे. आपल्या जीवनाच्या टोपलीत ह्या 12 भाकरीचे जे 12 टोपल्या आहेत ह्या आपल्या जीवनाच्या मध्ये आपण त्या रोज आपल्या भरून ठेवल्या पाहिजेत आणि त्याचा आनंद आपण सगळ्यांना दिला पाहिजे. कारण आपण जर असं वागलो तर आपल्या स्वर्गीय पित्यालाही खूप आनंद होईल, नाही का? आणि हे उरलेले 12 टोपले असे दर्शवतात की देव आपल्याला गरजेपेक्षाही जास्त देऊ शकतो. त्यामुळं कमतरतेच्या काळजीपेक्षा विश्वासाची कृती जोपासावी. कमतरतेच्या काळजीपेक्षा आपल्याला असताना हे पुरतं की नाही, हे पुरतं की नाही, ह्या काळजीपेक्षा आपल्याला विश्वासू वृत्ती जोपासली पाहिजे. नाही, आपण पॉझिटिव्ह थोडक्यात म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग आपण ठेवलं पाहिजे. जर आपण असं वागू तर आपल्याला अनुवादाचा ग्रंथ त्याचा 7वा अध्याय 12 ते 24 आणि 28 ते 14 तसंच लेवियम मध्ये 26वा अध्याय 3 ते 13 मध्ये जे काही आशीर्वाद आहेत आपल्याकडे आपल्याला त्या दिलेले आहेत ते आपण निवांत वाचा. ते सर्व आपल्याकडे धावत येतील जर आपण याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला. तर वागू तर पुन्हा आपण मनुष्य प्राणी आहोत. आपण अगदी तंतोतंत असं वागू शकत नाही, पण वागण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू शकतो. आणि आजच्या या जगामध्ये जर आपण राहत असताना प्रत्येक जण तृप्त असतो असं नाहीच, नाही का? कोणाला ना कोणाला काही ना काहीतरी गोष्टींची कमतरता असते, अतृप्तता असते. पण पुरेसं नाही ही भावना तर हल्ली फार वाढलेली आहे. कारण का? हावरटपणा, मराठी भाषेतला शुद्ध शब्द हावरटपणा हा खूप वाढलेला आहे. लोभ वाढलेला आहे. त्यामुळं आपण तृप्त राहू शकत नाही. खरं तर आपण तृप्तीचा अनुभव घेतला पाहिजे, नाही का? आपल्याला केवळ 5 भाकरी आणि हा 2 मासे ही घटना खरं तर खूप आपल्याला एक विचार करण्याची हे देते आपल्याला एक भाग पाडतं आणि एक अशी नवीन दृष्टी देतं.
कशी दृष्टी देतं, की प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातात असलेल्या या अत्यल्प अन्न, किती अत्यल्प अन्न होतं ते. त्या अन्नानं हजारो लोकांची शारीरिक आणि भूक भागलेली आहे आणि तृप्त झालेली. हा चमत्कार आहे हा. ख्रिस्तानी जे काय असंख्य चमत्कार केलेले, ते सगळेच बायबलमध्ये आलेले आहेत असं नाही. ते असंख्य चमत्कार आहे. पण ह्यातनं एक गुण असा घेण्यासारखा आहे, तो त्या लहान मुलाचा. त्याच्याकडं त्याच्यापुरतं एकट्यापुरतंच अन्न होतं ना ते. पण त्याने विश्वासाने ते ख्रिस्ताकडे दिलेलं आहे. म्हणजे त्याची ती समर्पणाची जी वृत्ती आहे ना, समर्पण करण्याची, ती वृत्ती आपण आपल्या अंगी बाणवली पाहिजे. आणि जे आहे आपले ते त्यांनी त्या अगदी विश्वासाने ते शिष्यांच्या हातात दिलेलं आहे. जे त्याला ख्रिस्ताकडे पोहोच करते. म्हणजे त्याला त्याच्या मनामध्ये किती हे आनंद झाला असेल. आपल्याला नाही का एखादी जर कोणी एखादा समारंभ असेल, एखादं पाहुणं असेल, पण जर आपल्याकडनं काही त्यांनी घेतलं, तर आपल्याला किती आनंद वाटतो नाही का? त्या मुलाला किती आनंद वाटला असेल त्यावेळेस. ख्रिस्तानं माझ्याकडच्या भाकरी मागितल्या. पण मी त्याचं ती समर्पण करण्याची वृत्ती आपण आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि ही जी देण्याची त्यांनी कृती केली, ती आज आपण देवाचे कार्य करण्यासाठी आपल्याजवळ ठेवली पाहिजे. ही वृत्ती आपण जोपासली पाहिजे. आज अनेकांना आपल्या जीवनात अनेक समस्या आहेत, नाही का? प्रत्येकाच्या जीवनात आहेत, प्रत्येकाच्या कुटुंबात आहेत. कोणाच्या कुटुंबात गरिबी आहे, व्यसनाधीनता आहे, कलह आहेत, अनारोग्य आहे, तुटलेली नाती आहेत, आध्यात्मिक रिक्तता आहे, आर्थिक अडचणी आहेत, बेरोजगारी आहेत. त्यामुळे खरं तर जीवनात खूप निराशा येते. पण आपण आता ज्या 5 भाकरीतली एक आशा भाकरी पाहिली ना, तशी आपण आशा ख्रिस्तावर ठेवली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं त्यामुळेच आपण बाहेर पडू पडू शकतो. आणि आपण जे देतो, आपल्याला वाटतं अत्यल्प आहे. ह्या मुलाने किती अत्यल्प दिलं, पण त्याचं योगदान किती मोठं ठरलं. त्या मुलाचं नाव-गाव पवित्र शास्त्रात त्याचा कुठंच उल्लेख नाहीये. पण त्याचं कार्य मात्र फार उल्लेखनीय असतं. हल्ली जे काही चालतं ते सगळं स्वतःच्या नावाकरता चालतं, नाही का? कोणाचं नाव कुठं नाही आलं, माझं नाव खाली आलं, माझं नाव वर आलं, माझं नाव आलंच नाही. हे जे आहे, ह्या ही वृत्ती त्या मुलामध्ये नव्हती. का नव्हती? कारण त्याला त्या गोष्टीचं काही घेणं-देणंच नव्हतं ना. त्याला फक्त मला भाकरी मागितली त्यानं दिली ती. पण त्यातनं तो किती आज आशीर्वादित झाला, त्याच्या पुढच्या पिढ्या किती आशीर्वादित झाल्या, हे आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये याचा उल्लेख आपल्याला आढळत नाही. पण आपण एक कल्पना करू तर शकतो ना, की त्याच्या लहानशा समर्पणाच्या वृत्तीने तो किती आशीर्वादित झालेला आहे. आणि दुसरं आपण असं समजू शकतो, की देवाची व्यवस्था केवळ पुरवठ्यापुरतीच मर्यादित नाही, तर ती विपुलतेची आहे. थोडक्यातून त्यानं किती दिलेलं आहे, हे आपण पाहू शकतो. थोडक्या अन्नातून इतक्या 5,000 त्यांनी शारीरिक भूक भागवलेली आहे. आणि आपली तशी त्यांची शारीरिक भूक भागवली, तशी देखील आपली आत्मिक भूक परमेश्वर भागवायला सदैव तयार आहे. तो निरनिराळ्या आपल्याकडे येणारे जे प्रीचर आहेत, जे टीचर्स आहेत, जे वचन सांगणारे आहेत, त्यांच्याकडनं आपली ही भूक भागवली जाते. ही अतिशय महत्वाची आहे गोष्ट, जी आपण रोज आणि रोज अनुभवतो. आणि ह्याच आपल्या विपुलतेच्या आपण फायदा करून घेऊयात आणि या आत्मिक अन्नाचा उपयोग करून आपल्या परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी आपण त्याचा उपयोग करूया. देवबाप करो. आणि हे 5 भाकरी, 2 मासे आणि ह्या ज्या 2 गोष्टींचा आपण थोड्याशा वेगळ्या दृष्टिकोनातून जो आपण विचार केलेला आहे, तो आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करू. परमेश्वर देवबाप आपल्या सर्वांना सहाय्य करो आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद देवो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. मी प्रार्थना करते. हे